लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा शहरातील अभिनव विद्याविहार प्रशालेचे मुख्य रस्त्यावरील गेटमधून शाळेच्या आतबाहेर जाण्याचा 2300 मुलांचा जीव टांगणीला। शाळेच्या पूर्व व पश्चिम दिशेला गेट तात्काळ चालू करावे, पालकांची मागणी। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील पूर्णा शिक्षण समिती संचलित अभिनव विद्याविहार प्रशाला पूर्णा यांची प्राथमिक व माध्यमिक शाळा बस स्टँड रोडवर सन 1990 पासून भरते। आज रोजी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ही 2300 आहे। दररोज दुपारी 12:20 माध्यमिक विभागाची शाळा सुटते। त्यावेळेस 1600 पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेमधून मुख्य दक्षिण गेटने रोडवर येतात। यावेळी रोडवर वाहतूक कोंडी होते। विद्यार्थ्यांना आपला जीव टांगणीला लावून जावं लागतं। त्याचवेळी भरधाव वेगाने चारचाकी ते अन्य वाहने जातात। या शाळेच्या आजूबाजूला डॉक्टर आंबेडकर हायस्कूल, कस्तुरबा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व प्रेक्षणीय बौद्ध विहार आहे। त्यामुळे या रोडवर गतिरोधक असणं गरजेचं आहे। या विषयासंदर्भात अभिनव विद्याविहार प्रशाला मुख्याध्यापक सत्यनारायण रणवीर यांनी आपली प्रतिक्रिया रिपब्लिकन वार्ताशी बोलून दाखवली आहे। मी मुख्याध्यापक रणवीर सत्यनारायण, अभिनव विद्याविहार प्रशाला पूर्णा। माझी प्रशाला पूर्णेच्या मुख्य रस्त्यावर आहे। त्यामुळे सकाळची शिफ्ट 7:30 ते 12:30 अशी आहे। जेव्हा 12:30ला माझी शिफ्ट सुटत असते तेव्हा मोस्टली माझ्या विद्यार्थ्यांचा जो फ्लो आहे तो मुख्य रस्त्याने मुख्य गेटातून बाहेर पडत असतो। या मुख्य रस्त्यातून बाहेर पडत असताना शाळा मुख्य रस्त्यावर असल्यामुळे अनेक जोरात येणाऱ्या वाहनांचा मुलांना त्रास होतो। त्याच्यातून कधीमधी अपघातही होण्याची शक्यता असते। या सर्व गोष्टी टाळण्यासाठी याच्या अगोदर माझ्याकडं एक पालकाचा अर्ज आलेला आहे। त्यांनी असे याच्यामध्ये नमूद केलेले आहे की तुमच्या शाळेचे 2 पूर्व आणि पश्चिमेकडचे गेट जर तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांची शाळा सुटल्या जाते तेव्हा जर खुले केले तर तुमचा जो मुख्य गेटवरचा जो प्रश्न आहे हा मार्गी लागतो, असं त्या पालकांचा अर्ज आहे। त्या पालकांच्या अर्जावर आम्ही काळजीपूर्वक विचार करू, त्यांच्या या अर्जाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू। माझा एक दुसरा असा एक मुद्दा आहे की जेव्हा आम्ही मुख्य रस्त्यानं काही विद्यार्थी सोडत असतो तेव्हा मुख्य रस्त्यावर जे काही रोड रोमिओज किंवा जे वाहनधारक आहेत हे वाहनधारक अतिशय वेगाने अगदी शाळा सुटण्याच्या वेळेला रस्त्यावरून विनाकारण फिरत असतात आणि त्यांच्या गाड्यांची स्पीड एवढी जास्त असते की आमच्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा धोका होण्याची शक्यता असते। मला त्याच्यातून हेही सांगायचं आहे, आम्ही याच्यासाठी एक नगरपालिकेला गेल्या 2 महिन्याखाली म्हणजे उन्हाळ्यामध्ये एक रीतसर अर्जही लिहिलेला होता की आम्हाला मुख्य रस्त्यावरती 2 स्पीड ब्रेकर टाकून देण्याची परवानगी द्यावी। पण CO साहेबांनी आम्हाला रस्त्याच्या नियमानुसार तुम्हाला स्पीड ब्रेकर टाकता येत नाही, आता नवीन रस्त्याच्या नियमानुसार हे त्याच्यामध्ये नमूद नाही, असं आम्हाला CO साहेबांनी तोंडी सांगितलं। पण तरीही आम्ही त्या गोष्टीचा विचार न करता एक वेळेस आम्ही आमच्याकडून तिथं स्पीड ब्रेकर टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही उपद्रवी समाजकंटकांनी ते स्पीड ब्रेकर उखाडून काढले। पण तरीही काही पालकांची आणखी एक अशी विनंती आहे की तुम्ही रीतसर CO साहेबांना अर्ज करा आणि पोलीस स्टेशनलाही अर्ज करा आणि परवानगी मिळो अगर न मिळो तुम्ही तुमचा स्पीड ब्रेकर टाकून घ्या। आम्ही या पालकांच्या विनंतीला मान्य करून आम्ही याच्यापुढं स्पीड ब्रेकर टाकण्याच्या विचारात आहोत की जेणेकरून या मुख्य रस्त्यावर होणारे आमच्या मुलांचे जे अपघात आहेत हे होणारच नाहीत याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत। आणि आता सांगितलेल्या माझे मित्र पालक राजू मुंदडा सर आहेत तिथं, त्यांनी सांगितलं की पूर्व आणि पश्चिमेकडचे गेट्स जर तुम्ही चालू केले तर हा तुमचा प्रश्न निकाली लागू शकतो। याच्यावर आम्ही पूर्णपणे अंमल करण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि करणार।
तर पालकांच्या मते संबंधित शाळेला पूर्व व पश्चिम दिशेकडून रस्ता उपलब्ध आहे, जो शाळेच्या हेतूने बंद आहे. तो चालू केला तर काही अंशाने मेन रोडवरील होणारी गर्दी कमी होईल. याबाबत विद्यार्थ्यांचे पालक राजेंद्र कुमार मुंदडा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पूर्णा शिक्षण समिती पूर्णा संचलित अभिनव विद्याविहार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या ठिकाणीच भरते. या शाळेला म्हणजे जेव्हा दुपारी 12 वाजता विद्यार्थी सोडले जातात तेव्हा 1000 ते 1200 विद्यार्थी या शाळेतून बाहेर येतात आणि हे विद्यार्थी जेव्हा बाहेर येतात तेव्हा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारक प्रचंड वेगानं वाहनं नेतात. या संदर्भात मी संस्था अध्यक्ष, तहसीलदार व शिक्षण विभागाचे विविध कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तक्रार केली की या शाळेला पूर्व आणि पश्चिम बाजूकडून 2 रस्ते आहेत जे की अनधिकृतरित्या शाळेनं बंद केले, ते उघडले पाहिजेत. शाळेची माझ्याकडे पोच आहे. 18 जून 2020ला त्यांना सांगितलं होतं की रस्ते उघडा, पण हे यांच्याकडे नॉन टीचिंग स्टाफ नाही आणि स्वतःच्या डोक्याला खुराक वाढवून घ्यायचा नाही 3 गेट करून, म्हणून त्यांनी हे सगळं प्रकरण थोपवत चालले. पण एखाद्या दिवशी जर एखादं बालक गेल्यानंतर हे प्रशासन जागं होणार आहे का? या रस्त्यावर परवाच्या दिवशी 18 टायरची गाडी जात होती, त्यावेळी म्हणजे पोलीस प्रशासनाचा अधिकारी नाही. शाळेला सांगितलं की पोलीसला किंवा अन्य यंत्रणेला सांगा या ठिकाणी वाहनांवर कारवाया करायला. 12 ते 12:30 हा रेस्ट्रिक्टेड झोन केला पाहिजे. नगरपालिकेने या ठिकाणी रबर स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे. कुठलीच कारवाई होत नाही आणि संस्था मात्र पत्र देत नाही. त्यामुळे असं वाटतं की कुठे प्रशासनासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी कुठे मिक्स आहेत की काय, का ह्यांचा काही दुसरा वेगळा हेतू आहे, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. याबाबत पालकांनी शासकीय व शैक्षणिक यंत्रणा सन 2020 पासून पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र त्याची दखल घेतली जात नाही असा आरोप आहे. दरम्यान काल शासकीय यंत्रणेची शहरात बैठक झाली होती. त्या अनुषंगाने व पालकांची तक्रार लक्षात घेता स्वतः गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी कुठलाही लवाजमा न घेता प्रत्यक्ष पाहणी केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या माध्यमांना बोलताना माहिती दिली. पाहुयात गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते. विद्यार्थी रोड सुरक्षा वाहतूक व्यवस्था बाबत आज मी पूर्णा शहराच्या मुख्य रस्त्यावर पाहणी केली. या कार्यालयाच्या बाजूलागतच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व रोडच्या पलीकडच्या भागात अभिनव विद्यालय असे 2 शाळा आहेत. त्यापैकी अभिनव विद्यालयामध्ये जवळपास 1000-1500च्या 1600च्या जवळपास विद्यार्थी संख्या आहे. शाळेची वेळ जी आहे प्राथमिक आणि माध्यमिक 2 शिफ्टमध्ये आहे. त्यामध्ये ही शाळा दुपारच्या वेळेस ते मध्यंतर 12-12:30ला जे शाळा सुटते, शाळा सुटल्यानंतर एकदम विद्यार्थी रोडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात येतात आणि पूर्णा शहराचा जे भाग आहे जो मुख्य रस्ता आहे, मुख्य रस्त्यावर वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. तर भविष्यामध्ये या रोडवर दोन्ही बाजूला, शाळेच्या दोन्ही बाजूला एक गतिरोधक असणं गरजेचं आहे. कारण जी वाहने मोठ्या प्रमाणात इथून वाहतात ती जातात तर ती त्यांच्या एखाद्या वेळेस अघटित घटना होऊ शकतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. एखाद्याचं जीवितहानीसुद्धा कदाचित होऊ शकतं. यामुळे नियंत्रण म्हणून या शाळेच्या मुख्याध्यापकांनी व येथील जे रस्ते वाहतूक किंवा रस्त्याबाबत जे काही इथले जे प्रशासन आहे त्यांनी तात्काळ याची भूमिका घेऊन दोन्ही बाजूला गतिरोधक बसवणं आणि गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पलीकडच्या बाजूमध्ये आनंदनगरच्या बाजूला त्या ठिकाणीसुद्धा एखादं गतिरोधक असणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्याची संख्या या दोन्ही विद्यालयामध्ये, एक विद्याप्रसारणी विद्यालय आणि अभिनव विद्यालयामध्ये 2000च्या जवळपास विद्यार्थी संख्या आहे. एकाच मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर प्रवाहित होतात आणि वर्दळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचं आहे. आणि आमच्या स्तरावरून संबंधित मुख्याध्यापकांना व संबंधित रोड प्रशासन यांना आम्ही आमच्या स्तरावरून कारवाईबाबत पत्र आम्ही आमच्या स्तरावरून देऊ येतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.